नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. ही हरियाणाची मुर्रा जातीची म्हैस आहे. 23 तारखेला हिला 10 महिने पूर्ण झालेले आहे. येत्या 2-3 दिवसात ही म्हैस खाली होईल. आपल्या गोट्यावरती शक्यतो संपूर्ण म्हशी या हरियाणाच्याच असतात. क्वचित 2 ते 3 म्हशी गुजरातच्या आहे. तर गुजरातच्या 2-3 का व हरियाणाच्या जास्त का ते तुम्हाला सांगतो. गुजरातच्या म्हशीची दूध देण्याची क्षमता ही हरियाणाच्या म्हशीच्या तुलनेत कमी असते. तशी हरियाणाची म्हैस 15 ते 16 महिने दूध देत असते किंवा गाभण राहिल्यानंतर 7 ते 8 महिन्यापर्यंत दूध देते. 7व्या महिन्यानंतर दूध आटवायला सुरुवात करायची, 8व्या महिन्यापर्यंत सोडायची. आता ह्याच म्हशीचं बघा ना, आपण ही म्हैस 25 मे 2024 रोजी खरेदी केली होती. त्यानंतर तिला 8 महिन्यांनी म्हणजे 23 जानेवारी 2025 ला लावली. याच्या अगोदर ती 2-3 वेळा माझा होऊन गेली, पण आपण तिला काही लावली नाही, कारण आपल्याला जेवढं जास्त दूध काढता येईल तेवढं काढायचं, म्हणून तिला 8 महिन्यांनी लावली. आणि मग ऑगस्ट 2025 ला तिला सोडली. म्हणजे ह्या म्हशीने आपल्याला 15 ते 16 महिने दूध दिले. गुजरातच्या म्हशीने एवढे दूध दिले नसते. गुजरातच्या जाफराबादी किंवा बन्नी जातीच्या म्हशी या दूध जास्त देतात, पण आपण त्या जाफराबादी म्हशी वगैरे आपल्या गोठ्यावरती ठेवत नाही. आता गुजरातच्या म्हशी ह्या वेल्यानंतर 3 महिने रेग्युलर दूध देतात. त्यानंतर दूध द्यायची कमी होतात. समजा 10 लिटर देतात, समजा 8 लिटर येते, नंतर 7 लिटरवर येते, 6 लिटर देते. तसं ह्या म्हशीने आपल्याला रेग्युलर 7 महिन्यापर्यंत 12 ते 13 लिटर दूध दिलं. तर मग ही हरियाणाची म्हैस म्हणून हिने आपल्याला एवढं दूध दिलं. हरियाणाची आहे म्हणून दूध तर दिलं, पण त्याबरोबर आपण तिला योग्य चारा व योग्य खुराक हा शेवटपर्यंत दिला, म्हणून तिने एवढं जास्त दूध दिलं. आणखीन एक, म्हैस खरेदी करताना म्हैस ही पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची खरेदी करायची, कारण कमीत कमी आपल्याला 2-4 वेता तरी घरी पिळता आली पाहिजे. जास्तीत जास्त दूध काढता आलं पाहिजे. 5-10 हजार जास्त गेले तरी चालेल. म्हैस खरेदी करताना ही एकदम व्यवस्थित केली पाहिजे. तुम्ही गुजरातची करण्यापेक्षा शक्यतो हरियाणाच्या म्हशीला पैसे जास्त जातील, पण हरियाणाची म्हैस ही जास्त काळ दूध देते. माहिती बरोबर आहे का चूक आहे? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.